मित्रांनो, तुम्ही स्वतःला कदाचित ओव्हर थिंकर समजत असाल, की मी खूप ओव्हर थिंकिंग करतो. पण खरं सांगू का, हा ओव्हर थिंकिंगचा प्रॉब्लेम नाहीये, हा थिंकिंगचा प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला असं वाटतं, की माझे सारखे कंटिन्युअसली मनामध्ये थॉट्स चालू राहतात. याचा अर्थ मी खूप ओव्हर थिंकर आहे. पण हा चुकीचा लेबल आहे आपल्या स्वतःवरती. हा प्रॉब्लेम ओव्हर थिंकिंगचा नाहीच आहे. हा प्रॉब्लेम आहे, जो मेन प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण ओव्हर थिंकिंग म्हणतो, तो आहे आपल्या आतमध्ये आपण इमोशन्सला सप्रेस करून ठेवलेलं. म्हणजे मला नेमकं काय म्हणायचंय, अशा बऱ्याचशा इमोशन्स आपल्यामध्ये असतात की ज्या आपण व्यक्त करत नाही, बोलत नाही. आपण त्याला फॉर व्हॉट एव्हर रिझन, काही कारण असू शकतं, तर ते आपण आपल्या आतमध्ये संप्रेस करून ठेवतो आणि त्याचा बॅकलॉग राहतो. आणि तो बॅकलॉग 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 साठून मग ते ओव्हर थिंकिंग मध्ये कन्वर्ट व्हायला लागतं. तर आपण फोकस दुसरीकडे करतोय, पण आपलं माइंड जे आहे ना, त्याला ऍक्च्युली ट्रेनिंगची गरज आहे, किंवा तो मदतीसाठी आपल्याला रिक्वेस्ट करतोय की आय नीड हेल्प म्हणून. आपलं जे माइंड आहे त्याला मदतीची गरज आहे आणि तो रिक्वेस्ट करतोय. पण आपलं प्रॉब्लेम, आपल्याला वाटतं की हा थिंकिंगचा प्रॉब्लेम आहे. आणि त्याच्यासाठी मग आपण काय करतो, आपण मे बी थॉट्स थांबवण्याचा प्रयत्न करतो. आपण स्वतःला मेडिटेशन बऱ्याच वेळा आपण करतो. मेडिटेशननी खूप चांगला फायदा होतो, पण बऱ्याच वेळा फोर्सफुली आपण मेडिटेशन करण्याचा प्रयत्न करतो किंवा थांबवण्याचा प्रयत्न करतो. अ, होतं काय, आपण चिडचिड व्हायला सुरुवात होते, आपण स्वतःला गिल्टी फील करायला सुरुवात करतो आणि आपण स्वतःला, माइंड आपलं शांत होत नाहीये. तर हे मेन मेन प्रॉब्लेम काय आहे, की आपल्या आतमध्ये इमोशनल ब्लॉकेज आहे, किंवा आपण आपल्या त्याला आपण म्हणू बॅकलॉग आहे, इमोशनल बॅकलॉग आहे. आणि त्याच्यावरती काम करणं महत्वाचं आहे मित्रांनो. तर आपल्या आतमध्ये ज्या फिलिंग्स आहेत, त्या फिलिंग्स कुठल्या आहेत आणि आपण त्याच्यावरती कसं काम करू शकतो, ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत. आणि नेमकं आपण कसं ओव्हर थिंकिंग वरला टॅकल करू शकतो. ही ओव्हर थिंकिंग वरती जी 5 व्हिडिओची सिरीज आहे मित्रांनो, त्यातला हा तिसरा महत्वाचा व्हिडिओ आहे, की का आपले थॉट्स कंटिन्युअसली चालत जातात आणि बऱ्याच वेळा आपण त्याला स्विच ऑफ नाही करू शकत. अ, बऱ्याच वेळा ओव्हर थिंकिंग करतो आणि त्याचा जो इफेक्ट होतो, त्याच्यासाठी मी हेल्प करतो माझ्या कम्युनिटीमध्ये पण. आणि माझ्या वेबिनार थ्रू पण मी पॉवरफुल 3 सिक्रेट शेअर करतो तुमच्याशी. तर इथं तुम्हाला वेबिनारची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक मिळेल. तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन होऊन तुम्हाला अपकमिंग वेबिनारची माहिती पण मिळेल. तर तुम्ही ते जॉईन करू शकता. व्हिडिओला पूर्ण पहा, पहिल्यांदा समजून घ्या नेमका प्रॉब्लेम काय आहे, आणि नंतर मग तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये इथं लिंक आहे, त्या लिंकला जॉईन करू शकता मित्रांनो. आणि चॅनेलला पण जरूर सबस्क्राईब करा, कारण की असेच इम्पॉर्टंट व्हिडिओज मी या टॉपिक्स वरती बनवत असतो. वी ट्रेन द माइंड मध्ये मी ह्या मिशन वरती काम करतो, की आपण आपल्या मनाला कसं स्ट्रॉंग बनवून, कसं एक जबरदस्त आयडियल आपण एक हॅपी प्रॉस्परस अबंडंट लाईफ जगू शकतो मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये इम्पॉर्टंट आपण त्या कुठल्या फिलिंग्स आहेत आणि त्याच्यावरती कसं काम करायचं हे समजून घेणार आहोत. परत 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 आपल्याला येत राहतात. फॉर एक्झाम्पल, सपोज आपल्याला राग आलाय, अँगर आहे आपल्यामध्ये, आणि जर आपला तो रिलीज नाही झाला, आपण जर तो गोष्ट व्यक्त नाही केली, तर तो सप्रेस करून ठेवतो आपण आपल्या आतमध्ये. तो तो असंच का बोलला, आपल्याला असं वाटतं. आणि नंतर आपण त्या गोष्टीवरती विचार करायला लागतो, की आपल्या मनामध्ये कशाची भीती असेल, आपण जर ती म्हणजे ते शेअर नाही केलं, किंवा आपण जे ती गोष्ट बोललो नाही भीतीबद्दल, आपण ती जर फिअरफुल जी थॉट्स आहेत आपण, तर आपण दुखावले गेलेलो आहेत. बऱ्याच वेळा आपण सॅडनेस मध्ये आहोत. तिसरी फिलिंग सॅडनेसची असू शकते. आणि आपण काय मनात म्हणतो, इट्स ओके, ठीक आहे, होत असतं असं. आपण बऱ्याच वेळा असं स्वतःलाच आपण ती इमोशन्सला सप्रेस करून ठेवतो आणि नंतर ते कुठे ना कुठेतरी ओव्हर थिंकिंग मध्ये रात्रीच्या वेळेस आपण त्याच्यावरती विचार करत राहतो मित्रांनो. तर फिअर आहे, सॅडनेस आहे, ह्या सगळ्या ज्या फिलिंग्ज आहेत, अँगर आहे, या सगळ्या फिलिंग्सला आपण सप्रेस करून ठेवलेलं आहे. आणि त्याचं कन्व्हर्जन होतं थॉट्स मध्ये मित्रांनो. सारखं सारखं आपण थिंकिंग करायला सुरुवात करतो. म्हणून मित्रांनो, आजच्या व्हिडिओमधून मला तुम्हाला मेसेज काय द्यायचा आहे, की आपण प्रॉब्लेम हा नाहीये की आपण विचार खूप करतोय, हा प्रॉब्लेम नाही. तर आपण ऍक्च्युली जे जे थॉट्स आहेत त्याला प्रोसेस नाही करत आहे, किंवा आपल्या जे फिलिंग्स आहेत त्याला प्रोसेस नाही करत आहे, त्याच्यावरती काम नाही करत आहे. आणि म्हणून ते सप्रेस राहत आहेत आपल्यामध्ये. आणि म्हणून ते कन्व्हर्जन होते त्याचं त्या थॉट्स मध्ये, सारखं थिंकिंग मध्ये. तर हा जे तिसरे व्हिडिओ आहे, त्याच्या त्याच्यामध्ये आपण ह्याच्याबद्दल बोललोय आपण. पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाला कसं आपण कंट्रोल करायचा पाहतो बऱ्याच वेळा.
पण आपल्याला मनाला ऍक्च्युली ट्रेनिंगची कशी गरज आहे हा चौथ्या भागामध्ये आपण बोलणार आहेत. तर तो पण खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमधून आपण काय शिकलोय की प्रॉब्लेम हा थॉट्सचा नाहीये, थिंकिंगचा नाहीये. तर प्रॉब्लेम आहे जे आपल्या मनामध्ये जे इमोशनल बॅगेज तयार झालेलं आहे त्याच्यावरती आपण काम नाही केलेलं. आणि त्याच्यावरती काम करणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. तर तुम्हाला अजून डिटेलमध्ये समजून घ्यायचं असेल तर तुम्ही जरूर वेबिनार अटेंड करा. वेबिनारचे तुम्हाला खूप बेनिफिट होईल. वेबिनारची सगळी माहिती वेबिनारचे नेक्स्ट वेबिनार कधी त्याचे अपडेट्स तुम्हाला लिंकवरती तुम्ही ग्रुपमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्हाला मिळतील मित्रांनो. समजून घ्या की आपण याच्यावरती मात करू शकतो आणि आपण आपलं लाईफ खूप हॅपी अबंडंट लाईफ जगू शकतो मित्रांनो. आणि हा काही थॉट्सचा प्रॉब्लेम नाहीये, तर हा आपल्या जे फिलिंग्स आहेत, जे इमोशनल बॅगेज आहे घेऊन फिरतोय आपण. जसं समजा आपल्या खांद्यावरती कोणी 50 किलोची बॅग जर ठेवली ना आपण रोज घेऊन ती फिरतोय तर आपल्याला किती त्रास होईल. एक्झॅक्टली तसंच होतंय आपण हे जे बॅगेज घेऊन फिरतोय त्यामुळे आपल्याला त्या सगळ्या फिलिंगचा त्रास होतोय, ओव्हर थिंकिंगचा त्रास होतोय मित्रांनो. तर ही 5 व्हिडिओची सिरीज तुम्ही जरूर पूर्ण पहा. आणि वेबिनार पण अटेंड करायचंय तर तुम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्याला क्लिक करून तुम्ही वेबिनार पण अटेंड करू शकाल मित्रांनो. मी या मिशनवरती काम करतोय आपल्या माइंडसाठी. आपण आपल्या माइंडला ट्रेनिंगची खूप गरज आहे. बऱ्याच वेळा आपण माइंडला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो पण आपल्या माइंडला ट्रेन करण्याची गरज आहे, त्याला दिशा दाखवण्याची गरज आहे. एक तर आपलं मन आपलं शत्रू पण आहे किंवा आपला मित्र पण आहे. पण जर आपण त्याला वाईल्ड सोडून दिलं तर मग ते भयानक उद्ध्वस्त करू शकतं मित्रांनो. तर आपल्याला आपल्या माइंडला ट्रेन करण्याची, त्याला दिशा देण्याची गरज आहे. आणि त्याच दिशेने मी काम करतोय मित्रांनो. तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ आवडला तर याच्यात काय पॉइंट आवडला तर जरूर मला कॉमेंटमध्ये कळवा. आणि खाली लिहा व्हिडिओ कॉमेंटमध्ये की आय हॅव अ स्ट्रॉंग माइंड. आय हॅव अ स्ट्रॉंग माइंड. माझं मन एकदम स्ट्रॉंग आहे. माझं मन एकदम भक्कम आहे. हे लिहिणं फार इम्पॉर्टंट आहे. तर जरूर लिहा. वेबिनारमध्ये आपण भेटूयात. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.